श्री स्वामी समर्थ मंडळी, वर्षाला 12 महिने असतात आणि मराठी महिन्याला आपलं असं पावित्र्य आणि महत्त्व असतं. महाराष्ट्रात मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी वैभव लक्ष्मी व्रत करण्याची परंपरा आहे. मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी घटस्थापना करून महालक्ष्मीचं पूजन करण्यात येतं. तर यंदा मार्गशीर्ष महिना कधी आहे, शिवाय यंदा मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत कधी आणि कसं करायचं आहे, तर अगदी सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सुख, समृद्धी, शांती व ऐश्वर्य मिळवण्यासाठी घरोघरी ही मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मी व्रत केलं जातं. तर यंदा मार्गशीर्ष महिना आहे तो 2 डिसेंबर रोजी सुरुवात होते मार्गशीर्ष महिन्याला आणि त्याची सांगता होते ती 30 डिसेंबर रोजी. आणि या मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार यावर्षी आलेले आहेत. तर एखाद्या वर्षी 4 गुरुवार येतात, तर एखाद्या वर्षी 5 गुरुवार येतात. तर पहिल्या गुरुवारी आपण व्रताची सुरुवात करतो आणि शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करत असतो. तर यंदा 5 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार आहे आणि 12 डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार, 13 आणि 19 डिसेंबर रोजी तिसरा गुरुवार आणि 26 डिसेंबर रोजी आहे तो चौथा गुरुवार आहे. तर पहिल्या गुरुवारी आपण गुरुवारपासून व्रताला सुरुवात करतो आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करत असतो. तर ही व्रत करण्याची अगदी साधी, सोपी आणि सरळ पद्धत आहे. कोणीही हे जे व्रत आहे ते करू शकता. ज्याला हे व्रत करण्याची इच्छा आहे ती व्यक्ती हे व्रत करू शकते. म्हणजे स्त्री, पुरुष, कन्या असतील, कुमारिका असतील, त्या सुद्धा हे व्रत करू शकतात. आणि जर तुम्हाला काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यामध्ये व्रत करायला नाही जमलं तर कोणत्याही महिन्याच्या तुम्ही पहिल्या गुरुवारी हे व्रत करू शकता आणि शेवटच्या गुरुवारी त्या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन करू शकता. किंवा आता बऱ्याच ठिकाणी वर्षभर सुद्धा हे व्रत केलं जातं. तर म्हणजे ज्यावेळी नवीन वर्ष चालू होतं किंवा मार्गशीर्ष महिन्यापासून व्रताला सुरुवात करतात ते अगदी वर्षभर त्या व्रताचे नियम पाळले जातात. घरामध्ये आपलं सुख, समृद्धी, ऐश्वर्य, साक्षात लक्ष्मीचा वास असावा म्हणून घरोघरी हे व्रत केलं जातं. आता तुम्ही फक्त मार्गशीर्ष महिन्यात करत असाल तर ते आपल्याला 5 डिसेंबर रोजी पहिला गुरुवार करायचा आहे आणि 26 डिसेंबरला शेवटचा चौथा गुरुवार आहे. तर त्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं आहे. आणि या व्रताचे नियम अगदी साधे सोपे असतात, ते तुम्ही पाळू शकता. आणि शेवटच्या गुरुवारी यावेळी एकादशी आलेली आहे. तर बऱ्याच जण एकादशीला उद्यापन करत नाहीत, तर त्यांनी उद्यापन कधी करावं असा प्रश्न पडलेला असतो. आता ज्या ठिकाणी एकादशी दिवशी उद्यापन केलं जातं त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. पण जर तुमच्याकडे तशी पद्धत नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना संपल्यानंतरचा जो पहिला गुरुवार येतो नंतर जानेवारी मधला, तर त्या गुरुवारी त्या व्रताची सांगता म्हणजेच उद्यापन तुम्ही करू शकता. तर बघा, व्रताचे आता काही नियम आहेत. तर व्रत करणाऱ्यांनी म्हणजे ज्या महिला किंवा कुमारिका किंवा पुरुष मंडळी कोणीही व्रत करत असतील तर आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे. निर्मळ अंतकरणाने आपल्याला पूजा विधी करायचे आहेत आणि दिवसभर उपवास करायचा आहे आणि रात्री भोजन करायचं आहे. तर या दिवसात काही आकस्मिक अडचण आली असेल तर दुसऱ्या कोणाकडूनही तुम्ही पूजा आरती करून घ्यावी, पण उपवास मात्र स्वतः करायचा असतो. जसं की सुतक असेल तर मात्र आपण पूजा मांडू शकत नाही, पण मासिक धर्म असेल तर इतर कोणाकडूनही तुम्ही पूजा मांडून घेऊ शकता, कथा ऐकू शकता, मात्र उपवास स्वतः करायचा आहे. आणि त्याच सोबत आपल्याला हे जे आपण ज्यावेळी मार्गशीर्ष महिन्याची कथा किंवा व्रत ठेवलेलं असतं घरामध्ये, हे कथा ऐकत असतो, तर त्यावेळी आपल्या घरातील सगळ्या मंडळींना ते कथा ऐकण्यास बोलवायचं आहे किंवा शेजाऱ्यासनी सुद्धा तुम्ही आमंत्रण देऊ शकता. आणि कथा वाचल्यानंतर आपल्याला सायंकाळी गायीची पूजा सुद्धा करायची आहे आणि गायीला सुद्धा गोडाचा नैवेद्य द्यायचा आहे, जो की आपण पूजेमध्ये सायंकाळी जो नैवेद्य तुम्ही बनवता तो द्यायचा आहे. आणि उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचून झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना हळदी कुंकू देऊन 1 फळ आणि व्रतकथेची 1 प्रत द्यावी. आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ब्राह्मणाला शिदा, वस्त्र आणि दक्षिणा देऊन त्यांना नमस्कार करावा आणि नंतरच आपण भोजन करायचे आहे ज्यावेळी तुम्ही व्रताचं उद्यापन करत असता त्यावेळी. आणि गुरुवारी संध्याकाळी पूजा आरती झाल्यावर सर्वांना प्रसाद सुद्धा द्यायचा आहे. तर कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून ह्या व्रतास सुरुवात करून ते अखंडभर वर्षभर पाळून सुद्धा शेवटी उद्यापन तुम्ही करू शकता. यश खरंच तुम्हाला सगळ्यांना भेटेल. तर आता पूजेची मांडणी अगदी थोडक्यात कशी करावी, तर जिथं आपण पूजा मांडत असतो ती जागा स्वच्छ करून घ्यायची, त्यावरती पाट किंवा चौरंग ठेवायचा, त्यावरती नवीन कोरं कापड अंथरून त्यावर गव्हाची किंवा तांदळाची रास घालावी, त्यावर तांब्याचा कलश ठेवावा, त्यात दुर्वा, पैसा, सुपारी घालावी, कलशावर विड्याची 5 पानं किंवा
आंब्याची डहाळी ठेवून वर नारळ ठेवावा. पाटावर किंवा चौरंगावर श्री महालक्ष्मी देवीचा फोटो ठेवावा. लक्ष्मीची मूर्ती असेल तर फोटो न ठेवता शक्यतो मूर्ती ठेवावी. त्यासमोर विडा पण ठेवायचा आहे. त्यामध्ये खारीक, खोबरं, बदाम हे आपल्याला विड्याचं जे साहित्य असतं ते ठेवायचं आहे. इतर कोणतीही 5 फळं आपण ठेवायचे आहेत. त्याचबरोबर गणपती म्हणून शेजारी आपण सुपारी किंवा गणपतीची छोटी मूर्ती असेल तर ती मांडू शकता. त्याच्याजवळ आपल्याला गुळ किंवा खडीसाखरचा नैवेद्य ठेवायचा आहे. तर रात्री श्री लक्ष्मीला आपल्याला मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवायचा आहे. नंतर भोजन करायचे आहे. शुक्रवारी सकाळी लवकर उठून पूजा विसर्जन करायचं आहे आणि कलशातील पाणी तुळशीला घालायचं आहे. तुळशीला हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे. तर श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्य नेमाने करेल तो सदैव सुखी राहील. तर यावरती आपल्याला सुद्धा विश्वास ठेवायचा आहे. आणि आता जी काही कथा आपल्याला दिलेली असते ती वाचून झाल्यानंतर आपण घरातील सगळ्या लोकांनी आरती सुद्धा करायची आहे. तर महालक्ष्मीची आरती करायची आहे. त्याचबरोबर आपल्याला गणपती बाप्पाची सुद्धा आरती करायची आहे. आता जी व्रत कथा आपण ऐकत असतो, वाचत असतो, जे छोटं पुस्तक असतं अगदी लहान, तर त्यामध्ये आपल्याला आरती वगैरे सगळं दिलेलं असतं. तर त्यावेळी आपल्याला तर ज्या दिवशी आपण मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवारचा उपवास करत असतो तर त्या दिवशी आपल्याला दिवसभर तुम्ही श्री लक्ष्मी अष्टक म्हणू शकता किंवा ओम श्री महालक्ष्मी महा, तर हा मंत्र आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. तर ह्या मंत्राचं म्हणजे आपण नित्यनेमाने रोज 108 वेळा जप केला तर त्याचे सर्व दुःखे दूर होऊन त्याचे मनोरथ पूर्ण होतात, मनाला शांती मिळते. तर मार्गशीर्ष महिन्याचं जोपर्यंत तुम्ही महिनाभरासाठीचं व्रत करतात तोपर्यंत आपल्याला महिनाभर म्हटलं तर हा नियम पाळायचा आहे. फक्त गुरुवारीच आपल्याला हा मंत्र म्हटलं पाहिजे असं काही नाही. तर पूर्ण 1 महिना जोपर्यंत तुमचं व्रताची सांगता होत नाही तोपर्यंत ओम ए श्री महालक्ष्मी महा, तर हा जप तुम्हाला 108 वेळा दिवसातून 1 वेळा केला तरी चालतो. किंवा तुम्हाला सतत आठवण या मंत्राची करत राहायला तुम्हाला जमलं तर नक्की करा. कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये साक्षात महालक्ष्मी आपल्या घरामध्ये विराजमान होते किंवा वास करते असं मानलं जातं. तर हा महालक्ष्मीचा जो मंत्र आहे ओम ए श्री महालक्ष्मी महा, तर हा आपल्याला 108 वेळा नित्यनेमाने करायचा आहे. आणि पूजा म्हणाल तर शक्यतो तुम्ही सकाळी 12च्या आत पूजा मांडावी. जर सकाळी आंघोळ करून लवकर तुम्हाला पूजा मांडणं झालं तर लवकरची पूजा मांडावी. आणि जर तुम्हाला 12पर्यंत नाही जमलं तर संध्याकाळी 4 नंतर 7 पर्यंत ही पूजा तुम्ही मांडू शकता. दिवे लागण्याच्या वेळेला सुद्धा ही पूजा मांडणं शुभ मानलं जातं. आणि पूजेमध्ये एखादा तरी गोडाचा नैवेद्य बनवावा जो की प्रसाद म्हणून देवीला दाखवायचा आहे. तो नंतर गाईला सुद्धा चारायचा आहे आणि आपल्या घरातील जे बाकीची मंडळी आहेत तर यांना सगळ्यांना हा प्रसाद द्यायचा आहे. आणि हे व्रत तुम्हाला एका वर्षी केलं, तुम्ही एखाद्या वर्षी गॅप पडला तरी चालू शकतं. तुम्हाला ज्या वर्षी जमेल त्या वर्षी तुम्ही हे व्रत अगदी मनोभावाने करू शकता. असं काही नाही की यामध्ये आता खंड पडलेला आहे आता सुरुवात करावी का करू नये. तर यामध्ये तुम्हाला प्रत्येक म्हणजे जर गर्भवती महिला वगैरे असतील तर त्यावेळी त्यांना त्या वर्षी हे व्रत करण्यात जमत नाही तर ते कोणत्याही पुढच्या वर्षीपासून ते करू